नमस्कार. 10 एप्रिल स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे, म्हणजेच वाढदिवस आहे. त्या दिवशी 20 ते 25 मिनिटांमध्ये योग्य नियोजन करून आपल्याला नैवेद्याची थाली कशी करता येईल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊया. त्यासाठी इथे मी तूर डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत. आपल्याला ते धुवून घ्यायचे. दुसऱ्या बाउलमध्ये मी पाववाटीपेक्षा थोडे कमी तांदूळ घेतले. जे तांदूळ आपण भात करण्यासाठी घेणार आहोत ते जे तांदूळ आहेत ते सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचे. डाळ तांदूळ इथे आपली धुवून झालेली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्या. जर तुम्ही भातामध्ये मीठ घालत असाल तरच मीठ घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. डाळीच्या डब्यामध्ये डाळ शिजतानाच आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद, छोटा पाव चमचा हिंग घालून आपल्याला जे तांदळामध्ये आपण मीठ घातले ते मिक्स करून घ्यायचंय आणि हळद आणि हिंग सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आपल्याला एका साईडला गॅसवरती डाळ तांदळाचा कुकर लावून घ्यायचा आहे. कुकरला आपल्याला 3 शिट्ट्यामध्ये डाळ आणि तांदूळ आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. दुसऱ्या साईडला गॅसवरती आपल्याला खीर करण्यासाठी दूध गरम करायला ठेवायचं आहे. हे खिरीचे तांदूळ सुद्धा मी धुवून घेतलेले आहेत. एका साईडला तुम्ही इथे बघू शकता मी कुकर ठेवलाय आणि दुसऱ्या साईडला मी खिरीसाठी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. खीर करण्यासाठी तुम्ही गाईचं, म्हशीचं कोणतंही दूध घेऊ शकता. आपल्या कुकरच्या शिट्या होत आहेत, दूध गरम होते तोपर्यंत आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून ठेवूया. इथे मी गव्हाचं पीठ घेतले. तुम्हाला जेवढ्या पुऱ्या करायच्या त्यानुसार तुम्ही पीठ घ्या. छोटा पाव चमचा मीठ घालून घेतले. 1 मोठा चमचा मी बारीक रवा घातलाय. पाव चमचा मी साखर घातली. आपल्याला रवा, मीठ, साखर पिठामध्ये पहिले मिक्स करून घ्यायचे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. पीठ आपल्याला घट्ट मळायचंय. पोळ्या करण्यासाठी आपण सैल पीठ मळतो, पण पुऱ्या करताना पीठ घट्ट मळून घ्या. साखर आपण पीठ मळताना घालून घेतलेली आहे. साखरेमुळे पुऱ्यांना रंग छान येतो. रवा घातलेला आहे. बारीक रवा घातल्यामुळे पुऱ्या चांगल्या फुलून येतात. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जो रवा आहे तो तुम्ही मिक्सरला फिरवून 1 चमचाभर एवढा घालून घ्या. पीठ चांगलं रगडून मळून घेतलं. आता आपल्याला हे 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचंय. आपल्या दुधाला सुद्धा तोपर्यंत इथे उकळी आलेली आहे. भिजवलेले तांदूळ आहेत ते आपल्याला या दुधामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे. तांदूळ घातले की आपल्याला ते दुधामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे, नाहीतर तांदळाच्या गुठळ्या होतात. गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायची आहे. गॅस कमी ठेवून आपल्याला हे तांदूळ दुधामध्ये शिजवून घ्यायचे. पाऊण वाटी एवढी मी खिरीमध्ये साखर घालून घेतली. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर घालून मी मिक्स करून घेतली. आपली खीर शिजते तोपर्यंत आपण घेवड्याची भाजी तोडून घेणार आहोत. स्वामींना घेवड्याची भाजी खूप आवडते, म्हणून मी स्वामींच्या नैवेद्याच्या थालीमध्ये खास घेवड्याची स्वामींची आवडती भाजी करणार आहे. ते इथे मी घेवडा धुवून घेतलाय. घेवडाचा वरचा टोक तोडलं की अगदी घेवडाचे धागे तुम्ही बघाल तर सहज निघून येतो. घेवड्याचे 2 भाग केले की त्यातल्या आतल्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या. तुम्हाला जर हा घेवडा सुरेने चिरून घ्यायचा असेल तरी तुम्ही चिरून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा असे तोडून घेऊ शकता. लहान बारीक जसा तुम्हाला तोडायचा आहे तसा तुम्ही हा घेवडा तोडून घ्या. मी इथे ही घेवड्याची भाजी सगळी अशीच तोडून घेते. तुम्ही इथे बघू शकता घेवडा तोडून झाला तोपर्यंत आपली इथे खीर सुद्धा तयार झालेली आहे. अगदी भात चांगला मऊसूत असा आपला शिजला गेलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आणि वेलची पावडर घालायचे. मी इथे छोटा 1 चमचा वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट घालून घेतले. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घालू शकता. 2 चमचे कोमट दूध मी बाजूला काढून ठेवलं होतं. त्यामध्ये काही केसराच्या काड्या घातल्या. ते दूध आता मी ह्या खिरीमध्ये घालून घेतलंय. तुम्हाला आवडत असेल तर घातला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. इथे आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे. आता आपण करणार आहोत घेवड्याची भाजी. आपला कुकरही थंड झालाय आणि खीरही तयार झालेली आहे. घेवड्याची भाजी करण्यासाठी इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये 1 कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतला, तो घालून घेतला. कांदा आपल्याला तांबूस रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा तांबूस रंगावरती चांगला परतून झाला की त्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो बारीक चिरलेला घालून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत. 1 चमचा लाल तिखट, छोटा पाव चमचा मी हळद घालून घेतली. मी घेवड्याची भाजी करताना त्यामध्ये धना पावडर, गरम मसाला घालत नाही, तर अशीच तिखट आणि हळद घालून अगदी साध्या पद्धतीमध्ये मी घेवड्याची भाजी करते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये धना पावडर आणि गरम मसाला सुद्धा घालू शकता.
टॅमॅटो चांगला मऊ झाला की आपल्याला घेवडा जो आपण तोडून ठेवलाय तो घालून घ्यायचा. घेवडा घालून मिक्स करून घ्यायचंय. गॅस मी इथे कमीच ठेवलेला आहे. घेवड्याची भाजी शिजण्यासाठी आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही. तर पाव पेला पाणी घेतलं होतं त्यामधलं सुद्धा मी अर्ध पाणीच घालून घेतले. झाकण ठेवला. उरलेलं शिल्लक पाणी आहे ते मी असं ताटावरती घालून घेतलंय. गॅस आपल्याला कमी ठेवूनच भाजी शिजवून घ्यायची. 6 ते 7 मिनिटं भाजी शिजवायची आहे. इथे आता 7 मिनिटं झाली. मी झाकण काढून घेतले. आपली भाजी शिजली का ते आता आपण चेक करूया. जे घेवड्याचे दाणा आहे ना तो दाबून बघायचा. तो चांगला मऊसूत झाला की समजायचं आपली भाजी चांगली शिजली गेली. तुम्ही इथे बघू शकता दाणा आपला चांगला मऊसूत झालेला आहे. आपली भाजी इथे चांगली शिजली गेली. 2 चमचे एवढं आपल्याला ओलं खोबरं घालून घ्यायचंय. त्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा कूट घातला तरी सुद्धा चालेल. ओलं खोबरं घालून मिक्स करून घ्यायचंय. 1 मिनिटभरासाठी मी चांगलं परतून घेतलं. गॅस बंद केला. आपली घेवड्याची भाजी इथे तयार झाली. दुसरी भाजी आपण मुगाची करणार आहोत. त्यासाठी मी इथे मुगाला चांगले मोड काढून घेतले. तुम्ही बघू शकता अगदी किती छान मोड आलेले आहेत. मूग मी धुवून घेतले. 2 चमचे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं. जिरं छान फुललं की एक मोठा कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला कांदा आहे तो परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असताना ह्यामध्ये आपल्याला 7-8 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. कांदा आपला तांबूस रंगावरती परतून झाला की ह्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये मी इथे 1 चमचा लाल तिखट, छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर घालून घेतली. ती पण आपल्याला 1 मिनिटभरासाठी चांगली परतून घ्यायची. गॅस मी इथे कमी केलेला आहे. आपले मसाले 1 मिनिटभर चांगले परतून झाले की आपल्याला ह्यामध्ये 1 टॅमॅटो घालून घ्यायचा आहे. टॅमॅटो पण आपल्याला चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे. टॅमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. टॅमॅटो चांगले मऊ झाले की आपले मूग आहेत ते आपल्याला घालून घ्यायचे. मूग घातले की मूग आपल्याला हलक्या हातावरती ते मिक्स करून घ्यायचे. मुगाचे जे मोड आहेत ते तुटणार नाही ह्याची आपल्याला मिक्स करताना काळजी घ्यायची. मूग मिक्स करून झाले की 1 पेला एवढं मी भाजीमध्ये पाणी घालून घेतलंय. पाणी घालून पुन्हा आपल्याला मिक्स करून आता यामध्ये मीठ घालायचं आहे. मी 1 चमचा एवढं मीठ घातलं. मीठ घालून मिक्स करून घेतलं. गॅस आपल्याला कमी ठेवूनच भाजीवरती झाकण ठेवून 10 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. मुगाची भाजी पूर्ण शिजवू नका. 80 ते 90% एवढी शिजवून घ्या. मुगाची भाजी जास्त शिजली तरी सुद्धा ती खायला चांगली लागत नाही. इथे आता मी 90% एवढी भाजी शिजवून घेतली. तुम्ही बघू शकता मूग जे आहेत ना ते एकदम मऊसूत नाही झाले. इथे शेवटी आपल्याला 1 चमचा एवढा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला शेवटी घालायचा म्हणजे भाजी चवीला छान लागते. मसाला घालून मिक्स करून आपल्याला फक्त 1च वाफ काढून घ्यायची आहे. मी इथे आता गॅस कमी ठेवून 1 वाफ फक्त भाजीला काढून घेतली. शेवटी आपल्याला वरून कोथिंबीर घालायची. आपली इथे मुगाची भाजी सुद्धा तयार झालेली आहे. कुकर पण आपला थंड झालाय. आता आपण वरण फोडणीला घालूया. तुम्ही बघू शकता इथे डाळ आपली चांगली 3 शिट्ट्यामध्ये शिजली गेलेली आहे. मी चमच्यानेच तिला हलकी अशी घोटून घेतली. जास्त पण मी घोटली नाही तर मला थोडी डाळ दिसली की ती आवडते. पण तुम्हाला जर एकदम वरण मऊसूत हवं असेल तर तुम्ही ती चांगली घोटून घ्या. फोडणीसाठी इथे 1 चमचा राई, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर, टॅमॅटो, अर्धा इंच आलं किसून घेतले आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला राई घालायची. राई चांगली तडतडली की नंतरच आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की त्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची आणि किसलेलं आलं घालायचे. फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर घालून मी इथे परतून घेतली. फोडणी चांगली परतून झाली की आपल्याला 1 टॅमॅटो बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला मिनिटभरासाठी हा टॅमॅटो फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. मी टॅमॅटो फोडणीमध्ये घालून परतून घेतला. तुम्हाला जर डाळ शिजताना टॅमॅटो घालायचा असेल तर तुम्ही तो घालू शकता. फोडणी चांगली झाली ना की डाळ चवीला अप्रतिम होते. शिजलेली डाळ घालून घेतली. त्याच डाळीच्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी मी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला डाळ कितपत सैल पाहिजे, दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घाला. चवीप्रमाणे मीठ घालून घ्या. मी 1 चमचा एवढं मीठ घालून घेतलं. आपल्याला 3 ते 4 मिनिटं आता ही डाळ शिजवून घ्यायची आहे. मी इथे 3 ते 4 मिनिटं ही डाळ शिजवून घेतली. आपली इथे डाळ सुद्धा तयार झालेली आहे. आपण स्वामींच्या नैवेद्याच्या थालीमध्ये कांदा भजी करणार आहोत. स्वामींना कांदा भजी खूप आवडतात म्हणून मी इथे 2 मोठे कांदे पातळ उभे असे एकदम चिरून घेतलेले आहेत.
आपल्याला त्याला मीठ लावून 10 मिनिटं असेच ठेवून द्यायचे, म्हणजे कांदा भजी चांगले कुरकुरीत तयार होतील. तोपर्यंत आपण पुऱ्या करायला घेऊया. पुऱ्या करण्यासाठी पीठ जे आहे ना, ते पुन्हा आपल्याला चांगलं 2 मिनिटं असं रगडून मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालं की आपल्याला ह्या पिठाचे 2 भाग करायचे. एक भागाचे मी आता इथे गोळे करून घेणार आहे. मी हातानेच गोळे करून घेत आहे. तुम्हाला हाताने एकसारखे गोळे जमत नसतील तर तुम्ही सुरीनेही पीठ कट करून घ्या, म्हणजे तुमचे सगळे गोळे एकसारखे होतील आणि पुऱ्यासुद्धा एकाच आकारामध्ये सगळ्या तयार होतील. छोटे छोटे गोळे करून पुऱ्या करायला जमत नसतील तर जशी आपण चपाती लाटतो तशी लाटून घ्या. एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा एखाद्या वाटीने तुम्ही पुऱ्या पाडून घ्या. तशाही केलात तरी पुऱ्या अगदी पटापट होतात. मी इथे अगदी हाताला किंचितसं तेल लावलं, ते पोलपाटाला आणि लाटणीला लावून घेतले. तेल आपल्याला सारखं सारखं अजिबात लावावं लागत नाही. सुकं पीठ जर पुरी लाटताना लावलं तर पुरे तळताना ते तेलामध्ये उतरतं, तेलही खराब होतं आणि पिठाचा थर आहे तो त्या पुरीवरती राहतो. तुम्ही बघाल तर मी किंचितशी जाडसर अशी पुरी ठेवलेली आहे. पुरी एकदम पण पातळ लाटू नका, पुऱ्या कडक होतात आणि पुऱ्या व्यवस्थित फुगल्या जात नाही, म्हणून किंचितशा त्या जाड ठेवा. मी तुम्हाला इथे दुसरी सुद्धा एक पुरी लाटून दाखवली. मी आता तेल गरम करायला ठेवलंय. आपल्या पुऱ्या थोड्याशा लाटून झाल्या की नंतरच आपल्याला त्या तळायला घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता माझी ही पुरी सुद्धा लाटून झाली. तेल पुरी तळताना पहिलं चांगलं गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला पुरीवरती तेल असं सोडत राहायचं आहे, म्हणजे पुरी चांगली आपली टम्म फुलून येईल. पुरी फुलली असं वाटलं की गॅस आपल्याला मध्यम ठेवूनच पुरी दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घ्यायची. आपण पुऱ्यांमध्ये साखर घातलेली आहे, त्यामुळे पुरीला रंग खूप छान आलाय. रवा घातल्यामुळे खूप वेळ पुरी अशी फुललेली राहते. पण पुरी जास्त जर तुम्ही उलटपलट करत तळलात तर छोटंसं जरी छिद्र पुरीला आलं की हवा जी आहे ती पुरीमधून निघून जाते आणि मग पुऱ्या नीट फुलत नाही. म्हणून पुऱ्या तळताना अगदी 2 वेळाच त्या पलटी करायच्यात. एका साईडने फुलली की नंतर दुसऱ्या साईडने. आपली ही पुरी सुद्धा छान टम्म अशी फुलून आली. मी ह्याच पद्धतीमध्ये सगळ्या पुऱ्या तळून घेते. पुऱ्या तळून झाल्या की तुम्ही बघाल तर इथे आपल्या कांद्याला सुद्धा चांगलं पाणी सुटलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये बेसन घालून घेऊया. मी 1 वाटी एवढं बेसन घातलंय. 2 चमचे एवढं आपल्याला ह्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचंय. 1 चमचा लाल तिखट घालायचंय. आपण मीठ आधीच कांद्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं नाही. इथे मी पाव चमचा एवढं हळद घालून घेतली. मीठ तुम्ही जर कमी कांद्यामध्ये घातलं असेल तर बेसन घातल्यावरती थोडंसं मीठ घालून घ्या. पीठ आहे आपल्याला चांगलं पहिलं मिक्स करून घ्यायचं. पीठ मिक्स करून झालं की तुम्ही ते बघू शकता, फक्त मी एकदाच हातावरती पाणी घेतलेलं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. आपल्या कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे, त्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं. लागलं तरच हातावर अगदी 1 चमचा एवढंच पाणी मी घेतलं आणि ते पाणी पिठामध्ये घालून मिक्स करून मी इथे भजी घालून घेतलेले आहे. कांदा भजी कढईमध्ये घालताना ते जाड नाही घालायचे, तर पातळ घालून घ्यायचे, म्हणजे जसे गाडीवरती कांदा भजी मिळतात ना तसेच आपले घरी तयार होतात. जाड घातले तर ते चांगले आतपर्यंत तळले जात नाहीत आणि मऊसूद राहतात. पातळ जर कांदा भजी घालून घेतले तर छान कुरकुरीत असे ते तयार होतात. कांदा भजी तळताना गॅस मध्यम ठेवून दोन्ही साईडने छान सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे. कांदा भजी तळून झाले त्याच कढईमध्ये मी पापड तळून घेतला. आता आपल्याला ह्याच कढईमध्ये कुरडई तळून घ्यायची आहे. तुम्हाला जर स्वामींची नैवेद्याची थाली आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इथे आता माझी मुलगी तुम्हाला रांगोळी काढून दाखवत आहे. स्वामींना नैवेद्य दाखवण्याच्या आधीच पाटाभोवती रांगोळी काढून घ्या. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्येच माझी मुलगी रांगोळी काढून दाखवत आहे. तिने एकाच रंगाची पाटाभोवती अशी लाईन ओढून घेतली आणि बोटानेच ती फिरवून घेत आहे. तुम्ही ते बघू शकता. एकदम सोप्या सोप्या पद्धतीमध्ये ती तुम्हाला काढून दाखवत आहे. जरी अजिबात तुम्हाला काहीच नाही जमलं तर फुलं तरी मात्र नक्की काढून घ्या. इथे तुम्ही बघू शकता ती तुम्हाला आता मध्ये फुलं काढून दाखवत आहे.
आपली रांगोळी काढून झालेली आहे. आता आपण स्वामींच्या नैवेद्याची थाली तयार करूया. एका वाटीमध्ये मी कोशिंबीर घेतले, एका वाटीमध्ये बासुंदी, एका वाटीमध्ये आपण डाळ घेतलेली आहे, घेवड्याची भाजी, मुगाची भाजी आणि एका मोठ्या वाटीने मी मुदा काढून घेणार आहे. मुदा काढला की त्यावरती सुद्धा आपल्याला थोडीशी डाळ घालून घ्यायची आणि तूप घालून घ्यायचं आहे. इथे आपल्या छान अशा टम्म फुललेल्या पुऱ्या, भजी आणि मी लोणचं घेतलेलं आहे. आपली इथे स्वामींच्या नैवेद्याची थाली तयार झाली. ताट आपण पाटावरती ठेवायचं आहे. स्वामींच्या डाव्या बाजूला पानाने भरलेला तांब्या ठेवायचा आहे. समोर दिवा लावून घ्यायचा आहे. तुम्ही सुद्धा स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी असं ताट तयार करून पाटाभोवती छान रांगोळी काढा, पाण्याने भरलेला तांब्या ठेवा, समोर एक दिवा लावा. तुम्हाला सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.